अजून कसून सराव करणार. बघा शब्द काय आला, कसून सराव करणार. तुम्हाला कुस्तीचे डाव हे सगळं माहिती आहे, पण सराव खूप कसून करावा लागेल. त्यावेळेला तुम्ही अगदी राज्यस्तरावर जिंकू शकतात. राज्यस्तरावरून तुम्ही राष्ट्रीय स्तरावर गेलात की तुम्हाला अक्षरशः देश तुमची काळजी घ्यायला लागतो. तुम्हाला अकॅडमिक ऍडमिशन्स मिळतात, तुमचा आहार, तुमचं फिटनेस, तुमचा डॉक्टर, हे सगळं काळजी घ्यावी लागते, आहे की नाही. मग राष्ट्रीय स्तरावर गेल्याबरोबर आपल्यासाठी कोच असतो, आपल्यासाठी डायटिशियन असतो, है ना, आपले ट्रेनर्स असतात, बरोबर आहे की नाही. मग जसं राष्ट्रीय स्तरावर एखाद्या स्पर्धेला पोहोचले खेळाडू म्हणून की तुम्ही जितक्या काळजीने तो खेळ खेळतात तितक्याच काळजीने तुमची ही सुद्धा राष्ट्रीय स्तरावरचीच परीक्षा आहे की नाही. मग जर परीक्षा राष्ट्रीय स्तरावरची आहे तर तुमची तयारी ही राष्ट्रीय स्तरावरची आहे का, हा प्रश्न महत्वाचा ठरतो. खूप पालक, खूप विद्यार्थी हे नीटच्या तयारीसाठी खूप वेगवेगळ्या शहरांमध्ये जातात, तिथे तयारी मुलं करतात. पण माझा सोपा प्रश्न आहे की तुम्ही कोणत्याही शहरात असलात तर तुमची तयारी ही राष्ट्रीय स्तरावरच्या परीक्षेच्या तयारीसारखी होते आहे का, तितकी मेहनत तुम्ही घेता आहात का, हा प्रश्न या ठिकाणी महत्वाचा ठरतो. म्हणून सगळ्यांनी हे लक्षात घ्या की राष्ट्रीय स्तरावरची परीक्षा आहे. इफ द एक्झाम इज ऑफ नॅशनल लेवल, सो युअर एफर्ट्स मस्ट बी ऑफ द नॅशनल लेवल्स. तुमचे प्रयत्न सुद्धा हे राष्ट्रीय पातळीवरचे असले पाहिजेत. रॉबिन शर्मा नावाचे एक लेखक आहेत, मला ते खूप आवडतात. आणि त्यांचं एक वाक्य आहे, ते असं म्हणतात की पृथ्वीवर जन्माला येऊन जर तुम्ही आयुष्यात, आपण शेकडो लाखो कामं करतो, मात्र असं एकही काम तुम्ही करू शकत नाही का की जे जागतिक दर्जाचं असेल. मला हेच वाक्य विद्यार्थ्यांना विचारायचं आहे की तुम्ही खूप परीक्षा देता आहात, पण एकतरी राष्ट्रीय स्तरावरची परीक्षा तुम्ही उत्तीर्ण होऊ शकतात का, हा प्रश्न विद्यार्थ्यांनी स्वतःला विचारावा. की एकतरी परीक्षा अशी उत्तीर्ण हो की जी भारत देशाच्या देश पातळीवर ती परीक्षा घेतली जाते आणि तिच्यात आपल्याला यश मिळतं आहे. म्हणून विद्यार्थ्यांना संधी आहे की राष्ट्रीय स्तरावर तुम्हाला या परीक्षेच्या माध्यमातून तुम्ही चमकणार आहात. मग मित्रहो, ही जी परीक्षा आहे, ही परीक्षा आता तुमच्या आयुष्याचा एक अविभाज्य घटक बनणार आहे. कारण तुमच्या आयुष्याची संपूर्ण उभारणी, तुमच्या आयुष्याची संपूर्ण जी काही बांधणी आहे ती पूर्णतः ही या परीक्षेच्या आधारावर होणार आहे. म्हणून ही जी परीक्षा आहे ही एक की फॅक्टर एक्झाम तुमच्या आयुष्यामध्ये असणार आहे. व मित्रहो, आपण या परीक्षेबद्दल, कोणत्या परीक्षेबद्दल, नीट परीक्षेबद्दल सविस्तर माहिती आपल्याला आता घ्यायची आहे. विद्यार्थी, पालक जे हा व्हिडिओ सगळा बघणार आहेत, कृपया सगळ्यांनी ही सगळी माहिती आणि हे सगळं खूप व्यवस्थित समजून घ्यायचं आहे. मित्रांनो, नीट परीक्षा ही राष्ट्रीय स्तरावरची परीक्षा आहे. मी आधीच म्हटलो, तयारी सुद्धा राष्ट्रीय स्तरावरची करावी लागेल. म्हणून सर्वात आधी ह्या परीक्षेला समजून घेण्याचा प्रयत्न करा. ही जी परीक्षा आहे, ही परीक्षा 3 विषयांच्या आधारावर घेतली जाते. हे 3ही विषय तुमचे 12वी सायन्सच्या शिक्षणाचे तर मित्रांनो, ही जी तुमची परीक्षा आहे, ही परीक्षा सगळ्यांनी समजून घेणं अपेक्षित आहे. समजून घेण्यासाठी काय करावं लागेल, तर या परीक्षेचा पॅटर्न समजून घ्यावा लागेल. 3 विषयांवर आधारित ही परीक्षा असते. मी पहिली अट सांगितली की तुमचा विद्यार्थी हा 12वी सायन्स शिकलेला पाहिजे. 12वी सायन्सच्या बोर्डाला याचा बी ग्रुप असणं आवश्यक आहे. म्हणून 11वी सायन्सला बायोलॉजी या विषयासह प्रवेश तुम्हाला घ्यावा लागेल. फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी हे 3 विषय महत्वाचे विषय ठरतील. या 3 विषयांच्या आधारावरच नीट परीक्षा ही घेतली जाते.
बघा, नीट परीक्षेतून वैद्यकीय प्रवेश मिळणार आहे, म्हणजे तुम्ही डॉक्टर होणार आहेत, तर अर्थातच तुमच्या करिअरमध्ये महत्वाचा विषय असेल तो म्हणजे बायोलॉजी. मग मित्रांनो, बायोलॉजी या विषयाला जर तुम्हाला तोंड द्यायचंय, फेस करायचंय, तर तुमच्या एकूणच अभ्यासामध्ये तुम्हाला बायोलॉजी विषयाची आवड असली पाहिजे. खूप विद्यार्थी असतात ज्यांना 10वी मध्ये गणित आवडत नाही म्हणून ते बायोलॉजी घेतात, पण त्यांना बायोलॉजी देखील तितकं जमत नाही. तर असं असेल तर तुम्ही नीटसाठी प्रयत्न करणं अवघड होईल मित्रांनो. म्हणून आवड असणं महत्वाचं आहे. नीट ही परीक्षा 3च विषयांवर घेतली जाते. त्यातला पहिला आहे फिजिक्स, दुसरा आहे केमिस्ट्री आणि तिसरा आहे बायोलॉजी. फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजीमध्ये सर्वात जास्त वेटेज, सर्वात जास्त महत्व हे पूर्णतः फक्त आणि फक्त हे बायोलॉजी विषयाला आहे. नीट परीक्षा ही 720 गुणांची असते. 720 गुणांपैकी 360 गुण हे एकट्या बायोलॉजी विषयाला असतात. म्हणजे तुम्ही विचार करा की 50% वेटेज, 50% तुमचं सक्सेस हे फक्त आणि फक्त बायोलॉजी विषयावर अवलंबून आहे. आणि फिजिक्स आणि केमिस्ट्री या 2 विषयांना 360 मार्क्स असतात. म्हणजे 50% वेटेज हे फिजिक्स आणि केमिस्ट्रीला असतं आणि 50% वेटेज हे एकट्या बायोलॉजी या विषयाला असतं. म्हणून तुमचा अभ्यास हा 11वी पासून नाही तर 8वी पासून हा बायोलॉजी विषयाचा जर चांगला असेल तर तुम्ही या राष्ट्रीय स्पर्धेमध्ये नक्कीच बाजी मारतात. 720 पैकी जर आपण विभागणी केली तर 360 प्रश्न, 360 गुण हे एकट्या बायोलॉजीला आहेत आणि फिजिक्स केमिस्ट्रीला 360 आहेत. मग लगेच मुलांच्या मनात प्रश्न येतो की सर, डॉक्टर व्हायला किती मार्क्स लागतात? तर सगळ्यांना सांगतो, तुमचे मार्क्स हे 550 पेक्षा जास्त असतील तर तुम्हाला गव्हर्नमेंट सीट मिळायला अडचण नसते. मग विद्यार्थी लगेच म्हणतात की आपल्याला शाळेत तर बऱ्याच विषयांमध्ये, मला तर सायन्समध्ये आउट ऑफ मार्क्स मिळतात वगैरे वगैरे, असे प्रश्न खूप मुलांना पडतात. मग मला हे विशेष नाहीये वगैरे, असं नसतं. 720 पैकी मुलांना 550 मार्क्स मिळवणं सुद्धा अवघड जातं. म्हणून ही परीक्षा अवघडच आहे. परीक्षा सोपी नाहीये, कारण ती राष्ट्रीय स्तरावरची परीक्षा आहे. राष्ट्रीय टॅलेंट तिच्यातून निवडलं जाणार आहे. म्हणून मित्रांनो, 45 प्रश्न हे फिजिक्स आणि केमिस्ट्रीचे परीक्षेमध्ये असतात आणि बायोलॉजीचे 90 प्रश्न असतात. एका प्रश्नाला 4 गुण असतात. मग आता बघा, बायोलॉजी पहिला हा जो पेपर आहे, ह्या पेपरला एकूण प्रश्न किती? 90. एका प्रश्नाला गुण किती? 4. एकूण गुण किती झाले? 360. दुसरा पेपर फिजिक्स आणि केमिस्ट्रीचा. फिजिक्स 45 प्रश्न, केमिस्ट्री 45 प्रश्न. या 2 प्रश्नांमध्ये, 2 विषयांमध्ये परत 180 असे 360. म्हणून बायोलॉजी 360 आणि हे 360 असा हा पेपर असतो. या परीक्षेला निगेटिव्ह मार्किंग असते आणि हाच इथला कळीचा मुद्दा आहे की तुम्ही ज्या वेळेला या परीक्षेला सामोरे जातात तर उत्तर येण्यापेक्षा चुकीचं उत्तर न टिक करणं हे सर्वात मोठं महत्वाचं गमक हे नीटमध्ये असतं आणि हेच तुम्हाला शिकायचं असतं. म्हणून सगळ्यांनी ह्या पॅटर्नला लक्षात घ्या की परीक्षेला बायोलॉजी, फिजिक्स, केमिस्ट्री आहे, पण याच्या जोडीला निगेटिव्ह मार्किंगचं एक टेक्निक आहे. ते निगेटिव्ह मार्किंगमुळे खूप विद्यार्थ्यांना फटका बसतो, ज्यामुळे विद्यार्थी हे परीक्षेला मुकतात. म्हणजेच काय, यशाला मुकतात, त्यांना अडचण येते. ही जी परीक्षा आहे, ह्या परीक्षेसाठी तयारी कधी सुरू करावी हा पालकांच्या मनातला अत्यंत महत्वाचा प्रश्न. तर मित्र हो, तुमच्यासाठी सांगतो की पालकांच्या मनातला हा जो प्रश्न आहे की कधी तयारी सुरू करावी, तर तयारी सुरू करण्यासाठी खरं तर असं कुठलंही सायंटिफिक वय नाहीये. मात्र शालेय वयापासून मुलांचा विज्ञानाचा अभ्यास हा उत्तम असला पाहिजे, ही मात्र खरी अट आहे. म्हणून आपण असं म्हणूया की 8वी पासून जर तुम्ही नीटच्या दृष्टीने जर प्लॅनिंग केलं अभ्यासाचं, तर विद्यार्थी हा 12वी नंतर सहज नीट उत्तीर्ण होऊ शकतो.
पण या ठिकाणी 2 प्रश्न पडतात. 8वी मध्ये पालक म्हणून तुम्ही विद्यार्थ्यांना फोर्स करू शकतात की डॉक्टरची तयारी कर, पण दुसरी बाजू अशी असते की त्या मुलांना खरंच त्या वयात डॉक्टरच व्हायचंय का, हा मोठा प्रश्न असतो. कारण मी खूप विद्यार्थी जेव्हा बघतो तर खूप विद्यार्थ्यांचं असं म्हणणं असतं की सर आम्हाला खरं तर दुसरं स्वप्न कधी पाहायलाच मिळालं नाही, आम्ही पाहिलंच नाही, कारण मम्मी पप्पांनी 7वी 8वी पासून आम्हाला नीटची फाउंडेशनची तयारी करायला सुरुवात करून दिली. तर हरकत नाहीये, पण माझं सगळ्या पालकांना असं सांगणं आहे की तुम्ही ज्या वेळेला मुलांना 8वी 7वी पासून या परीक्षांची, मग ती जेईई परीक्षा असेल, नीट असेल, फाउंडेशनची तयारी करायला लावतात, तर खरंच त्यांचं स्वप्न तेच आहे का, की आपण आपलं स्वप्न त्यांच्यावर थोपवतो आहोत, हा विचार आपल्याला करावा लागेल. नाहीतर ही मुलं पुढे फ्रस्ट्रेट होण्याची जास्त शक्यता असते. म्हणून एक साधारण 8वी पासून नीटच्या दृष्टीने तयारी करायला सुरुवात करावी, ज्यात बायोलॉजी, फिजिक्स, केमिस्ट्री म्हणजेच तुमचं सायन्स जो पार्ट आहे तो खूप छान पद्धतीने प्रिपेअर झाला पाहिजे. 8वी 9वी 10वी आणि 11वी 12वीची 2 वर्ष, एक साधारण 5 वर्षाचा काळ जर तुम्ही अर्थातच एका स्वप्नासाठी देता आहात तर नक्कीच तुमचं यश सुद्धा हे तितकंच मोठं असतं, याबद्दल कुठलीही शंका नाही आहे. दुसरा एक भाग असतो की खूप विद्यार्थी आहेत की ते 10वी नंतर नीटची तयारी सुरू करतात. मग खूप पालकांना प्रश्न पडतो की आम्ही फाउंडेशन केलेलं नाहीये, तर आमच्या मुलांना नीटमध्ये यश मिळेल का? तर याचं उत्तर आहे हो. कारण नीट परीक्षा जी आहे, या परीक्षेला जो अभ्यासक्रम आहे तो 11वी आणि 12वीचा आहे, आणि तो सुद्धा सगळ्यांनी अंडरलाईन करून लिहा, एनसीईआरटीचाच अभ्यासक्रम आहे, स्टेट बोर्डचा नाही. मग 11वी आणि 12वी 2 वर्षांचा अभ्यासक्रम असल्यामुळे सगळ्यांनी हे लक्षात घ्या की तुम्ही 10वी नंतर 2 वर्ष म्हणजे तब्बल 365 365 730 दिवस 720 मार्कांचा अभ्यास करणार आहेत. म्हणून 730 दिवसांमध्ये अर्थातच चांगली तयारी होते. विद्यार्थी जर मनापासून तयारी करणारा असेल तर 10वी नंतर सुद्धा भरभरून यश मिळवणारी मुलं आम्ही पाहिलेली आहेत आणि आमच्या समोर ती मुलं घडलेली आहेत. म्हणून असं काही नसतं की फाउंडेशन न केल्यामुळे नुकसान होईल का, तर असं नाहीये, नुकसान नाही होत. पण काय, जर आता तुमची मुलं लहान असतील, 8वी पासून तयारी करतील, तर त्यांना नीटची तयारी ही सोपी जाणार. कारण का, तर 8वी पासून जर तो एकच गोष्ट, एकच ध्येय पकडून चाललेला आहे तर अर्थात त्याच्यामध्ये त्याला मदत नक्की होत असते. मग या परीक्षेसाठी काही गुण विद्यार्थ्यांमध्ये असणं आवश्यक आहे. जसं मी तुम्हाला उदाहरण सांगितलं की जर एखादा खेळाडू हा राष्ट्रीय स्तरावर खेळत असेल तर त्या खेळाडूला एक सपोर्ट सिस्टीम लागते की नाही, तसंच नीट परीक्षेला सुद्धा एक सपोर्ट सिस्टीम लागते. कारण तुमच्या घरातला जो प्लेयर आहे, तुमच्या घरातला जो विद्यार्थी आहे, तो एक राष्ट्रीय स्तराची स्पर्धा खेळतो आहे, तर त्याचा आहार म्हणजे तुम्ही त्याचा डाएटची काळजी घेणं, आई वडील म्हणून तुम्ही त्या विद्यार्थ्याला प्रॉपर त्याचा मेंटल पीस जो आहे तो टिकून राहील ही काळजी घेणं, त्याला अभ्यासासाठी वेळ मिळणं, अभ्यासाची मानसिकता जास्त वेळ टिकून राहणं, ह्या सगळ्या गोष्टींचा विचार पालक म्हणून आपल्याला करावा लागतो. आता हे सेशन घेण्याच्या आधी मी खरं तर खूप पालकांकडून प्रतिक्रिया आणि प्रश्न मागवलेत. तर एक प्रश्न साधारण सगळ्याच पालकांनी विचारलेला मला अनुभवायला आला. ते म्हटलेत की नीटची तयारी करण्यासाठी कोटा अथवा लातूर अथवा नांदेड या शहरांमध्ये जाणे बंधनकारक आहे का? तर या प्रश्नाचं उत्तर आहे नाही. इथे जाऊनच यश मिळतं असं नाही आहे. इथे जाऊन यश मिळतं किंवा नाही हे पूर्णतः विद्यार्थ्यावर अवलंबून आहे. बघा, बायोलॉजी, फिजिक्स, केमिस्ट्री जे विद्यार्थी शिकतायत, तर सायन्स हे युनिव्हर्सल आहे. म्हणजे जेव्हा ते बायोलॉजीमध्ये क्लासिफिकेशन ऑफ ॲनिमल्स शिकतील, रिप्रोडक्शन ऑफ प्लांट्स, रिप्रोडक्शन ऑफ ॲनिमल्स शिकतील, तर हा सिलेबस फक्त काश्मीर ते कन्याकुमारी सारखा नाही, तर हा सिलेबस
पृथ्वीच्या उत्तर ध्रुवापासून दक्षिण ध्रुवापर्यंत आणि विषुववृत्ताच्या पूर्व टोकापासून पश्चिम टोकापर्यंत हा सिलेबस सारखा आहे. हा वैश्विक सिलेबस आहे, हा बदलत नाही. असं नाही होत की कोर्टात गेल्यावर बुक्स वेगळी असतात, टॉपिक वेगळी असतात आणि ती महाराष्ट्रात बदलून जातात, असं नाही होत. मूळ मुद्दा आहे की परीक्षा देणारा कसा अभ्यास करतोय लक्षात घ्या. म्हणून नीट परीक्षेचं यश हे स्थळानुसार बदलत नाही. अर्थातच चांगले मार्गदर्शक मिळाले तर त्याला त्या परीक्षेच्या यशामध्ये नक्कीच त्या मार्गदर्शकांची मदत ही होत असते. पण याच्यासाठी कर्ज करून मुलांना त्या ठिकाणी पाठवणं हे संयुक्तिक नाही. तुमच्या भागामध्ये तुम्ही ज्या जिल्ह्यात ज्या तालुक्यात राहतात त्या ठिकाणी सुद्धा खूप चांगले मार्गदर्शक या परीक्षेसाठी असतात आणि स्थानिक पातळीवरून सुद्धा विद्यार्थी चांगलं यश मिळवू शकतात. म्हणून उगाच कुठल्या जाहिरातबाजीला बळी पडून किंवा कुठल्या तरी फॅशनला बळी पडून कुठेतरी विद्यार्थ्यांना पाठवणं, तर हा एक जो प्रकार सध्या समाजात सुरू आहे तो इतका चांगला नाही असं मला वाटतं. तिसरा एक प्रश्न पालकांच्या मनामध्ये खूप मोठ्या प्रमाणात असतो तो म्हणजे हा की विद्यार्थी म्हणजे मुलं जी आहेत ती मुलं नेमकी अडोलसन्सच्या पुढे जातात, म्हणजे किशोरवयीन ती मुलं सगळी होतात आणि एवढ्या अशा वातावरणामध्ये नीट सारखी एवढी कठीण परीक्षा मुलांना द्यावी लागते, त्याच्याबद्दल मार्गदर्शन करा असं काही पालकांनी मला सांगितलं तर अगदी खरं आहे. म्हणजे मी नेहमी असं म्हणतो की 12वीच्या मुलांसाठी बोर्डची परीक्षा असणं, जेई नीटची परीक्षा असणं ही खरं तर त्यांची अग्निपरीक्षा असते. असं मी का म्हणतोय तर असं म्हणण्याचं कारण मित्रांनो असं आहे की एकतर ही बरोबर 18व्या वर्षामध्ये 12वीला असतात. 16, 17, 18 ही 3 वर्ष खऱ्या अर्थाने आपल्या जीवनातले अगदी असं म्हणूया आपण की आपल्याला आतून बाहेरून बदलवणारी ही वर्ष असतात. मग मित्र हो, जेव्हा आपण 11वी 12वीत असतो तेव्हा ह्या मुलांच्या शरीरात पण बदल होतात, यांच्या विचार प्रक्रिया मन आणि मेंदूत सुद्धा बदल होतात. म्हणजे इमोशनली पण ही मुलं बदलतात, सायकोलॉजिकली पण ही मुलं बदलतात, मेंटली बदलतात आणि विशेष फिजिकली सुद्धा ही मुलं बदलतात. म्हणजे विचार करा, यांना दाढी येते, यांना मिशी येते, यांचा आवाज घोगरा होतो. ज्या भगिनी आपल्या असतात, मुली असतात आपल्या, त्यांच्या शरीरात बदल होतात आणि हे सगळं होत असताना यांच्या मनात प्रचंड वादळ सुरू होतात. कारण हे सगळा केमिकल प्रॉब्लेम असतो डोक्यातला. बरं तो झालाच पाहिजे, बरं हे नाही झालं तर त्या मुलांमध्ये प्रॉब्लेम असू शकतो. म्हणजे यांच्या मानसिक आंदोलनामध्ये, शारीरिक आंदोलनामध्ये आई वडील दररोज एकच गोष्ट रागावून सांगतात, अभ्यास कर, अभ्यास कर, अभ्यास कर. याच्यामुळे खरं तर या मुलांच्या मानसिकतेला प्रचंड सहनशक्ती यांच्यामध्ये असावी लागते. म्हणून माझ्या आई वडिलांना विनंती आहे की जेव्हा तुमची मुलं नीट सारख्या, जेई सारख्या परीक्षांची तयारी करतात तेव्हा यांच्या मानसिक आंदोलनाकडे सुद्धा तुम्ही लक्ष दिलं पाहिजे. हा मुद्दा लक्षात ठेवा की ती वयात येणारी मुलं मुली आहेत, यांना शारीरिक स्तरावर आणि मानसिक स्तरावर बऱ्याच गोष्टींना सामोरं जायचंय. यात पालकांनी जर सपोर्ट केला तर मुलं याच्यातून अगदी व्यवस्थित यश मिळवतात आणि बाहेर पडतात. हा पण एक महत्वाचा मुद्दा आहे. नीट परीक्षेसाठी तुमच्या सगळ्या फॅमिलीमध्ये एक प्रकारचं बॉन्डिंग गरजेचं असतं. म्हणजे जेव्हा घरातला एक मुलगा नीटची तयारी करतो तर त्याचा सिरियसनेस महत्वाचा आहे. सर्वात पहिली गोष्ट की जो मुलगा नीटची तयारी करतोय, नीट परीक्षा देतोय, त्या मुलाला स्वतः तो किती सिरियस आहे हे गरजेचं असतं. म्हणजे 2 प्रकारे या ठिकाणी विद्यार्थ्यांची विभागणी मी करू शकतो. एक म्हणजे काय की काही मुलं असतात की जे प्रचंड सिरियस असतात आणि त्यांच्या आई वडिलांना खूप काही विशेष माहिती नसते या सगळ्या बाबतीत. दुसरा एक प्रकार असतो की आई वडील खूप सिरियस असतात मात्र मुलं अजिबात सिरियस नसतात. ह्या 2 केसेस मी शिक्षक म्हणून या सगळ्या प्रोसेसमध्ये बघतो. तर जेव्हा विद्यार्थी सिरियस असतो तेव्हा पालकांनी सिरियस असणं काय आणि नसणं काय डोंट मॅटर.
पण पॅरेंट सिरियस आहेत आणि मुलगा सिरियस नाहीये तर त्या घरामध्ये प्रचंड प्रॉब्लेम्स होताना दिसतात. मी असंच सिरियस पॅरेंट्स आणि कॅज्युअल स्टुडंट अशा अनेक उदाहरणं बघितली आहेत की पॅरेंट्स इतके सिरियस आहेत की त्यांनी मुलाला अक्षरशः लाखो रुपये भरून कोटाला ऍडमिशन घेतलेली आहे. तो मुलगा तिथे जाऊन फक्त टाइमपास करतोय आणि मग 6-7 महिने झाल्यानंतर आई वडिलांना साक्षात्कार होतो आणि मग ते त्या मुलांना घेऊन घरी येतात आणि ती मुलं अक्षरशः डिप्रेशनच्या प्रोसेसमध्ये चालली जातात, आई वडील डिप्रेशनमध्ये जातात. असं होताना सुद्धा मी पाहिलेलं आहे. पण याचीच दुसरी बाजू, उजवी बाजू पण मी पाहिलेली आहे की मुलं इतकी पॅशनेट असतात की ते अगदी तालुक्याच्या गावावर राहून सुद्धा नीट परीक्षेची उत्तम तयारी करून चांगलं यश सुद्धा मिळवतात आणि त्यांच्या परीक्षेबद्दल आई वडिलांना खबरबात सुद्धा नसते. ही सुद्धा दुसरी बाजू आहे. म्हणून मुलांचा सिरियसनेस परीक्षेमध्ये महत्वाचा आहे, पालकांचा नाही. म्हणून पालकांनी खूप जास्त सिरियस होऊन जास्त बर्डन या परीक्षेचं न घेता पालकांनी फक्त मुलाची सपोर्ट सिस्टीम बनून राहणं गरजेचं असतं. त्याला याचा खूप फायदा होत असतो. फोकस खूप महत्वाचा आहे. जे विद्यार्थी परीक्षेची तयारी आता सुरू करणार आहेत 11वी पासून, तर फोकस इम्पॉर्टंट आहे. अगदी पहिल्या दिवसापासून तुमचं, म्हणजे आपण म्हणतो ना की अर्जुनाला फक्त माशाचा डोळा दिसायचा, तर खरं आहे तुम्ही सुद्धा त्या माशाच्या डोळ्यामध्ये नीटचा सिलेबस आणि नीटची परीक्षा तुम्ही ठेवली पाहिजे. म्हणून फोकस इम्पॉर्टंट आहे. म्हणून या फोकसनुसार जर तुम्ही 10वी उत्तीर्ण झालेला असाल तर 11वीच्या तयारीसाठी तुम्ही फोकस नीटच्या तयारीसाठी असाल तर सर्वात पहिले आहे की नीट परीक्षेचा सिलेबस हा तुमचा तोंडीपाठ असला पाहिजे. 2023 ची परीक्षा आता पार पडेल आणि 2024-25 म्हणजे जी मुलं आता 10वीला आहेत ती 2025 मध्ये नीट परीक्षा देतील. जी मुलं आता 11वीला आहेत ते 24 मध्ये परीक्षा देतील. मग यासाठी फोकस्ड असणं खूप गरजेचं आहे. फोकस असणं म्हणजे काय, तर विवेकानंदांच्या भाषेत जर सांगायला गेलं तर जळी स्थळी काष्टी पाशाने तुम्हाला फक्त आणि फक्त NEET नीट हा शब्द दिसला पाहिजे. तुमच्या रोमारोमात, रक्ताच्या थेंबाथेंबात आणि घामाच्या धाराच्या एक एक थेंबात फक्त नीट परीक्षाच असली पाहिजे, तर तुम्हाला यश मिळेल. मित्र हो, स्वामी विवेकानंदांचं हेच वाक्य आहे. फक्त मी हे तुम्हाला नीटच्या भाषेत नीट सांगितलं. स्वामी विवेकानंद म्हणतात की एखादं स्वप्न बघा, ते स्वप्नावर इतकं प्रेम करा की तुमच्या रोमारोमात, तुमच्या कणाकणात फक्त तुम्हाला ते स्वप्न दिसलं पाहिजे. तुमच्या रक्ताच्या प्रत्येक थेंबात, घामाच्या धारेच्या प्रत्येक थेंबामध्ये फक्त आणि फक्त तुमचं स्वप्न असलं पाहिजे आणि ते स्वप्नासाठी तुम्हाला जगता आलं पाहिजे. मग 2 वर्ष नीट हे स्वप्न तुम्हाला जगता आलं तर तुम्ही MBBS ला तुम्हाला सहज प्रवेश मिळत असतो. म्हणून फोकस इम्पॉर्टंट आहे. हा फोकस 2-2.5 वर्ष ढळू न देणं हे खरंच चॅलेंज असतं. दुसरं महत्वाचं आहे डिसिप्लिन. म्हणजे नीट परीक्षेसाठी दररोज 8-10 तास अभ्यास करावा लागतो का, ही मुलं जी असतात ना ही खूप चर्चा करतात. 12 तास अभ्यास करावा लागतो, 10 तास अभ्यास, असं काही नाहीये. मी अगदी सोप्या पद्धतीने सांगतो. दररोज 5 ते 6 तास अभ्यास, दररोज, या शब्दाला इन ब्रॅकेट दररोज महत्वाचं आहे. एक दिवस 12 तास अभ्यास केला आणि त्या 12 तास अभ्यास करण्याच्या आनंदामध्ये पुढचे 2 दिवस झोपा काढल्या तर या अभ्यासाला अर्थ नाही. म्हणून इथे म्हणजे मला तुम्हाला असं सांगायचं आहे की इथे सूर्यकुमार यादव बनून चालत नाही, वीरेंद्र सेहवाग बनून चालत नाही, तर या ठिकाणी तुम्हाला राहुल द्रविड, VVS लक्ष्मण बनून बॅटिंग करावी लागते. दररोज कमीत कमी इतका अभ्यास, 5 ते 6 तास अभ्यास हा तुमचा झाला पाहिजे आणि तितकं स्ट्रॉंग डिटर्मिनेशन हे तुमचं परीक्षेप्रती असलं पाहिजे. 11वी आणि 12वी, आता खूप मुलांना प्रश्न पडतो की सर 12वी बेस परीक्षा आहे तर 11वीचा सिलेबस का असतो. तर मला सगळ्या आई वडिलांना, मुलांना सांगायचं आहे की नीट परीक्षा ही 2 वर्षाचा कोर्स आहे. 2 वर्षाच्या सिलेबसवरती परीक्षा होते. म्हणून 11वी पण तितकंच इम्पॉर्टंट आहे आणि 12वी सुद्धा तितकंच इम्पॉर्टंट आहे. खूप आधीपासून अशी एक प्रथा आपल्या समाजात आहे की 11th इज अ रेस्ट इयर. 11वी म्हणजे आरामाचं वर्ष, 12वीत अभ्यास करायचा, असं काही नसतं. उलट मी तुम्हाला असं सांगतो की 10वी झाल्यानंतर 11th इज अ टफ इयर.
11th हे इतकं टफ वर्ष आहे की ह्या 11th मध्ये जर तुम्ही उत्कृष्ट कामगिरी केली तर डेफिनेटली तुम्हाला 12वी एकदम सोपी जाते आणि यश हे पटकन मिळतं आणि चांगलं यश मिळतं. म्हणून 11वीकडे दुर्लक्ष न करणं हा अतिशय महत्वाचा भाग आपल्या करिअरमध्ये असणार आहे. याची सुद्धा सगळ्यांनी जाणीव ठेवा की आपल्याला 11वीकडे दुर्लक्ष करायचं नाहीये. मित्र, 2 वर्ष तयारी केल्यानंतर शेवटचा टप्पा असतो की बोर्डाच्या परीक्षेनंतर शेवटचे 2 महिने तयारी करणं. कारण हे 2 महिने म्हणजे तुमचे रिव्हिजन डेज असतात. या शेवटच्या दिवसांमध्ये चांगल्या पद्धतीने तयारी करणं अपेक्षित असतं. म्हणून या शेवटच्या 2 महिन्यात जे आता सुरू आहेत विद्यार्थ्यांचे, याच्यात मॉक टेस्ट खूप कामात येतात. म्हणजे तुम्ही फुल लेंथ टेस्टची प्रॅक्टिस करणं हे अत्यंत आवश्यक आहे. नियमित सुद्धा सराव चाचणी ही तुमच्या परीक्षेची एक म्हणजे आपण म्हणूया की एक रंगीत तालीम असते. ती रंगीत तालीम करणं गरजेचं आहे. आपल्याकडे एक समज आहे की रेग्युलर लेक्चर्स जर आपण करत गेलो तर आपण खूप हुशार होतो. पण मला असं म्हणायचं आहे की रेग्युलर लेक्चरला महत्व आहेच, पण रेग्युलर टेस्ट प्रॅक्टिस करत गेलं तर आपण नक्कीच आपल्याला यश मिळतं. कारण मला किती येत आहे की नाही येत आहे, माझी उत्तर बरोबर इतकी चुकीची आहे, हे डायरेक्ट फायनल एक्झामला करून उपयोग नाही. त्यामुळे तुम्ही हे लक्षात घ्या की तुम्हाला ह्या पद्धतीने समजून घ्यावं लागेल की टेस्ट जी आहे ही तुमचं मूल्यमापनाचं सर्वात मोठं साधन आहे. लक्षात घ्या. म्हणून हे मूल्यमापनाचं साधन तुम्ही टाळायचं नाही. म्हणून सगळ्या विद्यार्थ्यांना सांगतो, तुम्ही टेस्टला जे लेक्चरला दांडी मारली चालते, लेक्चर परत रिवाइज करता येतं, पुस्तकातून वाचता येतं, पण वातावरणात टेस्ट सोडवणं. खूप मुलांना एक घाण सवय असते की ते टेस्ट घरी घेऊन येतात किंवा टेस्ट रूमवर घेऊन येतात. तर ही एकदम चुकीची गोष्ट आहे. टेस्ट ही क्लासरूम मध्ये बसूनच घड्याळ लावून त्या वातावरणामध्ये, अतिशय स्ट्रिक्ट वातावरणामध्ये तुम्ही टेस्ट देणं गरजेचं असतं. तरच तुम्हाला उत्तम यश मिळतं. लक्षात घ्या. मी हे जे लेक्चर आहे हे लेक्चर डिलीट होणार नाहीये. हे लेक्चर फेसबुकवर नियमित राहणार आहे. तुम्ही तुमच्या सगळ्या मित्रांपर्यंत, विद्यार्थ्यांपर्यंत हे पोहोचवा. तर सगळ्यांनी हे लक्ष द्या की टेस्ट इज व्हेरी इम्पॉर्टंट. तुम्हाला टेस्टसाठी हे करावं लागेल. आणि एक तिसरा महत्वाचा मुद्दा मला सांगायचा आहे, जो अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे. याला खरं तर मी नोबेल फाउंडेशनमध्ये हे मुलांकडनं करून घेतो. यातला एक महत्वाचा मुद्दा आहे की या नीटच्या प्रिपरेशनमध्ये एक फॅक्टर खूप काम करतो. म्हणजे तो फॅक्टर काय माहितीये का, की तो फॅक्टर आहे नीटच्या तयारीसाठी. तुम्ही नीट करा, जेई करा, सीईटी करा, तुमची एक डाऊट डायरी असली पाहिजे. बघा, मी एक नवीन संकल्पना, नवीन कन्सेप्ट अभ्यासातली तुम्हाला सांगतोय. डाऊट डायरी म्हणजे फिजिक्स डाऊट डायरी, केमिस्ट्री डाऊट डायरी, बायोलॉजी डाऊट डायरी, जेई वाल्यांची मॅथ्स डाऊट डायरी. मग ही डाऊट डायरी कशी काम करते मी तुम्हाला सांगतो. डाऊट म्हणजे शंका. मग मुलं अभ्यास ज्या वेळेला करतात, तर अभ्यास करत असताना एखादा टॉपिक तुम्ही अभ्यासतायत आणि तो टॉपिक अभ्यासताना एक टॉपिक तुम्हाला नाही समजला. समजा आपण असं म्हणू की फिजिक्स विषयातला अँगल ऑफ बँकिंग हा टॉपिक नाही समजला, तर तुम्ही तुमच्या डाऊट डायरीमध्ये, जिथे फिजिक्सच्या डायरीमध्ये लिहिलं पाहिजे की अँगल ऑफ बँकिंग हा टॉपिक मला शिक्षकांना विचारायचा आहे. केमिस्ट्रीचा अभ्यास करतायत आणि तुम्हाला प्रिपरेशन ऑफ अमाइन्स नाही समजलेलं, कळतंय, थर्मोडायनामिक्सचे डेरिव्हेशन नाही समजलेले, तर तुम्ही तुमच्या केमिस्ट्रीच्या डाऊट डायरीत ते लिहिलं पाहिजे. बायोलॉजीचे डाऊट्स बायोलॉजीच्या डायरीत लिहिले पाहिजेत. मग तुम्ही जेव्हा अभ्यास करतात ना, तर तुमचे डाऊट्स एका बाजूला येत जातात. म्हणजे तुम्हाला माहितीये का काय, तुमच्या कमकुवतपणा, तुमची कमतरता त्या डाऊट डायरीमध्ये जमा व्हायला लागते. आणि ती डाऊट डायरीमध्ये जमा झालेल्या तुमच्या कमतरता तुम्ही फुलफिल करायला लागलेत की तुमचा प्रवास हा बरोबर परफेक्शनकडे होतो. मग या डायरीचा उपयोग काय? त्या डायरीचा उपयोग सांगू का काय? तर या डायरीचा उपयोग आहे की तुम्ही पटकन दुसऱ्या दिवशी कॉलेजला गेलात, क्लासेसला गेलात, फिजिक्सचे शिक्षक दिसले
की बॅगेतून फिजिक्सची डाऊट डायरी काढायची आणि शिक्षकाच्या मागे लागायचं की सर मला प्लीज वेळ द्या, एवढे डाऊट्स आहेत हे मला क्लिअर करून द्या. केमिस्ट्रीचे शिक्षक दिसले की केमिस्ट्रीचे डाऊट्स विचारा, बायोचे दिसले की बायोचे डाऊट विचारा, मॅथ्स दिसले की मॅथ्सचे डाऊट्स विचारा. याच्यामुळे तुमचे डाऊट्स हे क्लिअर होत जातात. कारण मी खूप विद्यार्थ्यांना पाहिलं की विद्यार्थी नीट जेई याच्यामध्ये यश का नाही मिळवू शकत, तर एक घाण सवय जी विद्यार्थ्यांना असते तिच्यामुळे यश नाही मिळत. काय सवय सांगू का? एक चॅप्टर समजा आपण वेव्ह थिअरी ऑफ लाईट नावाचं चॅप्टर अभ्यासाला घेतलं, तर ही मुलं काय करतात, समजा त्या चॅप्टरमध्ये 16 टॉपिक आहेत, तर 13 टॉपिक बरोबर करतात, मन लावून करतात, आणि 3 टॉपिक जमत नाही, डाऊट असतो, तर ते म्हणतात बघू, हे नंतर करू, आणि ते 3 टॉपिक ते मागे फेकून देतात. कळलं? दुसऱ्या चॅप्टरला परत 3-4 फेकतात, तिसऱ्या चॅप्टरला परत 3-4 टॉपिक मागे फेकतात, जे झालेले नसतात, व्यवस्थित जमत नसतात. मग जेव्हा 2 महिने, 4 महिने, 8 महिने होतात, तेव्हा अचानक कळतं की 2-2, 3-3 टॉपिक जे मागे फेकले आहेत ते टोटल 60-70 टॉपिक झालेत, ते टोटल 100 टॉपिक झालेले आहेत, आणि ते तुम्हाला येतच नाहीयेत. म्हणजे तुम्ही 30% अभ्यासाला कमी पडतायत. मग 30% जर तुम्ही अभ्यासाला कमी पडतायत, तर 720 पैकी जवळपास 200 ते 250 मार्कांचा सिलेबस हा तुमचा ऑलरेडी झालेलाच नाहीये, आणि तुम्ही आपोआप स्पर्धेतून बाहेर पडलेला आहात. म्हणून याच्यातून बाहेर पडण्याचा इलाज असतो तुमची डाऊट डायरी. डाऊट डायरी घेऊन शिक्षकांच्या मागे लागणारी मुलं, ही मुलं लवकर पास होतात. यांना त्यांचे क्लासमेट्स कोणी चिक्कू म्हणतं, कोणी त्यांना चिपकू म्हणतं, कळलं का, किंवा टीचर का लाडला म्हणतात, काही पण म्हणतात, म्हणू देत. पण तुम्ही जितकं शिक्षकांच्या मागे लागून डाऊट्स क्लिअर करणार, तितकं तुम्हाला याच्यातून यश मिळत असतं. म्हणून हे काही स्किल्स आहेत की जे तुम्हाला परीक्षेला मदत करतात. शेवटच्या टप्प्यामध्ये या 3ही विषयांमधल्या काही खूबीच तुम्हाला सांगतो की ज्या तुम्हाला खूप कामात येतील. फिजिक्समध्ये न्यूमरिकल्स इम्पॉर्टंट आहेत. फिजिक्सचे न्यूमरिकल्स हे कम्प्लिटली बेस्ड आहेत तुमच्या मॅथमॅटिकल नॉलेजवर. केमिस्ट्रीमध्ये केमिकल रिॲक्शन, त्या सुद्धा बॅलन्स केमिकल रिॲक्शन इम्पॉर्टंट आहेत, फॉर्म्युलाज इम्पॉर्टंट आहेत, डायग्राम्स इम्पॉर्टंट आहेत, डेरिव्हेशन इम्पॉर्टंट आहेत. आणि बायोलॉजीमध्ये डायग्राम्स, चित्रविचित्र नावं आणि त्यांचे स्पेलिंग्स, हे सगळं तुम्हाला, प्रोसेसेस, हे सगळं तोंडीपाठ करावं लागतं. असं असेल तर नीट परीक्षेमध्ये नक्की यश मिळतं. मग जे विद्यार्थी, जे पालक आजही चिंतेत आहेत की सर सगळं खरं आहे पण आमच्या मुलांना आम्ही लाखो रुपयाचे क्लासेस नाही लावू शकत, तर त्यांच्यासाठी माझी विनंती आहे की जळगावला नोबेल फाउंडेशन आहे. या ठिकाणी नीटसाठी स्वतंत्र एनसीईआरटी बेस्ड बॅच मी स्वतः त्यात शिकवतो. आमची टीम खूप छान आहे. इथे प्रिपरेशन त्यांचं होतं आणि अगदी काही हजारात तुम्हाला नीटची तयारी करायला जळगावात संधी आहे. म्हणून 9 तारखेला म्हणजे रविवारी सकाळी 10 वाजता एक सुंदर सेमिनार जळगावला सकाळी 10 वाजता नोबेल फाउंडेशनला IMR कॉलेजच्या समोर या ठिकाणी संपन्न होणार आहे. ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी नक्की या आणि या सेमिनारमध्ये अजून करिअर्स बद्दल आणि नीट वगैरे ह्या परीक्षांच्या प्रिपरेशन बद्दल टेक्निकल माहिती सगळ्यांनी जाणून घ्या. तुमचे कुठलेही प्रश्न असतील तर माझा मोबाईल नंबर आहे 7218 501 444. पुन्हा एकदा सांगतो, 7218 501 444. या क्रमांकावर तुम्ही मला कुठलाही मेसेज करून तुमचे प्रश्न विचारू शकतात. मी सगळ्यांची उत्तरं देईल. आजच्या सेशनमध्ये मी खूप टेक्निकल आणि डिटेल माहिती तुम्हाला सगळ्यांना सांगितली आहे. सगळ्या विद्यार्थ्यांना नीटच्या या एकूणच तयारीतून डॉक्टर होण्याचा राजमार्ग नक्की सापडेल अशी आशा करतो आणि सगळ्या विद्यार्थ्यांना परीक्षेच्या तयारीसाठी शुभेच्छा देतो. नोबेल फाउंडेशन जळगाव हे सायन्स मध्ये करिअर करण्यासाठी एक उत्कृष्ट व्यासपीठ आम्ही सगळ्या मित्रांनी उभं केलेलं आहे. तुमचं सगळ्यांचं या ठिकाणी स्वागत करतो आणि भविष्यातल्या सगळ्या डॉक्टर्सला डॉक्टर होण्यासाठी शुभेच्छा देखील देतो. थांबतो. जय हिंद, जय भारत, नमस्कार.